मॉर्टर ट्रॉफी 2025 सीझन 3 आणि तिसऱ्या पर्वामध्ये हा मान सन्मान सर्व खेळाडूंचा आपण प्रत्येक टीमचा इथे आदरपूर्वक सर्व खेळाडूंचा इथे सन्मान संपन्न करतोय। चला पंच थोडस लवकर आपण खेळलात ना तर फार बरं होईल। काल जवळपास 1:30 ते 2 वाजलेत, आज एवढा वेळ चालणार नाही। आयोजक करा सुरुवात, जोरदार टाळ्यांनी आपण प्रथमतः स्वागत करतोय या स्पर्धेतील दोन्ही ऑफिशियल पंच आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये ताई पॅकर्स मुंबई येथून आलेला संघ चला लवकर 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 लवकर। जर का पुढच्या आता बरोबर 4 वाजून 10 मिनिटं झालेत, 4:15 वाजता बरोबर पहिला चेंडू पडेल। इथे वेळेचं बंधन आहे, थोडीशी घाई करा। खेळाडू फार उशीर लावतात, मला वाटतं षटका काहीशी कमी करावी लागतील, कारण जर षटका कमी केली नाहीत तर इथे वेळ आपल्याला मिळणार नाही। थोडस लवकर या, ठाऊक आहे आपण फार दूरवरचा प्रवास करून आलात, परंतु वेळ देखील 2ची होती परंतु 4 वाजलेत, 2 तास आपण डिले आहोत। त्यामुळे वेळेचं भान प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक संघाला असणं फार गरजेचं आहे। थोडस पटपट, तुम्ही अगदी आरामामध्ये जर गेलात, कपडे जर चेंज करायला उशीर लावला तर मॅच सुरू होणार नाही। चला मॅचला सुरुवात होईल। ताई पॅकर्स आणि त्या अगोदर ती दोन्ही ऑफिशियल पंच, हमराज मृत्युंजय संघाच्या आघाडीचे दोन्ही बॅटर आणि ताई पॅकरचा संघ मैदानामध्ये दाखल होतोय। दोन्ही संघांना शुभेच्छा आणि आजच्या दिवसाची सुरुवात दोन्ही बलाढ्य संघांमध्ये इथे संपन्न होईल। एका बाजूला हमराज मृत्युंजय पुणे तर दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी या दोन संघांमध्ये इथे सुरू होणारी पहिली मॅच मुंबई विरुद्ध पुणे, सरळ सरळ युद्धाला इथे सुरुवात होईल। आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये आमंत्रित केले जात आहेत। 6 षटकांची मॅच आहे आणि या 6 षटकांच्या मॅचला आजच्या खुल्या गटातील स्पर्धेला पहिल्या मॅचला आपण इथे लगेच सुरुवात करतोय। क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू लगेच कमेंट्री बॉक्स मध्ये, ऋषी सर एक अतिरिक्त खेळाडू लगेच पाठवून द्या आणि मॅचला जशी सुरुवात होईल तसं समालोचन कक्षामध्ये आमचे गुरुवर्य ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुमदुमणारा आवाज आपण सर्वांनी ऐकलाय, समालोचन कक्षामधील एक बहारदार आवाज आपल्या भेटीला या स्पर्धेदरम्यान आपल्या बरोबर जोडले जात आहेत चंद्रकांत शेट्टे सर। आणि पुढच्या इनिंगसाठी मी त्यांना देखील या समालोचन कक्षामधून विनंती करेल की लगेच आपण मॅचला सुरुवात करायची आहे आणि आपल्या बहारदार आवाजाने खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचं देखील मंत्रमुग्ध करून टाकायचं आहे। या सर, आपल्या या पुण्यनगरीमध्ये मॉर्टर ट्रॉफी मध्ये मनपूर्वक स्वागत आहे। रिव्ह्यू एकच आहे, दोन्ही संघाने याची नोंद घ्या आणि पंचांना देखील विनंती आहे की फक्त रिव्ह्यू एकदाच दिला जाईल। जर तो रिव्ह्यू सक्सेस झाला तर तोच फॉरवर्ड केला जाईल आणि रिव्ह्यू जर तिथे गमावला तर मात्र पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय धरला जाईल। नमस्कार, मॉर्टर ट्रॉफी 2025 मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे। आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। अखिल भारतीय गट आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एकच दिवस 8 व्यावसायिक संघ अखिल भारतातील आणि त्यांच्यासाठी 2,22,222 आणि त्याचबरोबर 1,11,111
मालिकावीरासाठी मोटरसायकल, फायनलचं मॅन ऑफ द मॅच मोटरसायकल, जो भारतीय टेनिस क्रिकेटमधील रेकॉर्ड आहे. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना, पुण्य तिथे काय होणे. तर आज रोहनभाई चौगुले आणि त्यांची सर्व टीमने आपल्या पेटीला ही स्पर्धा आणली आहे खरी. चला मॅच सुरू करायची आहे. आयोजकांच्या सूचना आहेत. महेश नानगुडे आणि जोडीला जर पाहिलं तर दत्ता पवार. हा, पुढच्या दोन्ही टीम आपल्या कॅप्टनना विनंती, आपल्या टीम आहेत ज्या क्रिक हिरोजला अगोदरच ऍड करायच्या आहेत. मी या ठिकाणी विनंती असणार आहे अनुराग मोहिते, त्याचबरोबर जर पाहिलं तर नितीन जिवारे आपल्या कॅप्टनला पाठवायचं आणि क्रिक हिरोजला टीम आताच ऍड करायची आहे. दोन्ही टीमला विनंती असणार आपला एक अतिरिक्त खेळाडू राकेश भाऊ कुणाला तरी पाठवा इकडे, नाही तर आपण आला तरी चालेल. चला मॅच सुरू करायची आहे. कालचा दिवस जर पाहिलं तर तेवढाच महत्वाचा राहिला. ताई पॅकर्स एका बाजूला पाहायला मिळत आहेत. आता या दोन्ही टीम थोडासा उशीर का झाला त्यांच्या बाजूने मलाही बोलावं लागेल, कारण या दोन्ही टीम काल रात्री सावर्ड्याला चिपळूणला रत्नागिरीमध्ये खेळत होत्या आणि त्यामुळे थोडासा विलंब झाला. आयोजकांचं कौतुक करावं लागेल, त्यांनी दोन्ही टीमला समजून घेतलं आणि थोडासा उशीर जरी झालाय. स्थानिकची फायनल रात्री खेळायची होती परंतु ती लवकरच खेळून घेतली. आता टीमची जबाबदारी आहे. आयोजकांनी आपली भूमिका बजावली आहे, आता आपल्याला सहकार्य करायचं आहे. या स्पर्धेचा नियम आहे पहिल्या 5 ओव्हर या 25 मिनिटातच संपल्या पाहिजे आणि जर नाही संपल्या तर एक प्लेअर सर्कलच्या आतमध्ये येईल. हा पहा, ज्या 13 ट्रॅक पॅन्ट, 13 टी शर्ट आणि 13 कॅप दिलेल्या आहेत त्याच परिधान करायच्या. एखाद्या खेळाडूला येत नसेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. साईजचा कधी कधी इश्यू होतो आणि ते नसेल तर आपण आयोजकांशी पहिल्यांदा त्याची सूचना द्यायच्या. संदेशजी पाटील सर, त्याचबरोबर जर पाहिलं तर धनंजय भाऊ पुण्यात. महत्वाचा गट आहे त्याला आता सुरुवात होताना पाहायला मिळेल. मीरा भाईंदरचा गोड आवाज, मनीषजी पाटील आमच्या बरोबर जुडले गेलेले आहेत. त्याचबरोबर पुण्यातील एक उभरता आवाज आणि ज्यांनी पुणेकरांना वेळ लावलाय असे शैलेशजी निवंगुणे सर देखील जुडले जात आहेत. मनीष पाटील सर जुडले जात आहेत आणि घेऊन जातोय तुम्हाला क्रिकेटच्या या रंगारंग दुनियेमध्ये, ज्या ठिकाणी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यनगरी म्हटलं जातं, विद्येचं माहेरघर म्हटलं जातं या पुण्याला. आणि पुण्याचं एक महत्वाचं क्रीडांगण सिंहगड कॉलेजचं ग्राउंड आणि त्यावर सुरू होणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंकज सर, मॅच सुरू करायची आहे. आयोजकांच्या सूचना येत आहेत आणि जाऊयात आता मॅचच्या दिशेने. अमराज मृत्युंजय एक पुण्यातील पारंपरिक संघ आहे. बरीच वर्ष या संघाला आपण पाहतोय. ऋषी जोरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी पहिला बॉल टाकता टाकता गोलंदाज मात्र तिकडे स्किट झाले. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपात या ठिकाणी धाव येताना पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पुन्हा घोषित केला जाईल. एका बाजूला पुणे आणि एका बाजूला मुंबई परिसरातील खेळाडू पाहायला मिळतील आपल्याला. मजा येणार आहे या मॅच मध्ये आणि आजच्या सगळ्या मॅच तेवढ्याच जबरदस्त होताना पाहायला मिळतील. दत्ता पवार मावळ तालुक्यातील कामशेत गावचा स्टार खेळाडू विविध स्पर्धा गाजवताना पाहायला मिळत असतात. जोडीला एक युवा टॅलेंटेड खेळाडू महाराष्ट्रातील महेश नानगुडे, तर पालघरचे एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंकज, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र अगदी डीपला पाठवलंय पॉईंटच्या दिशेने. तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 3 धावांवर धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुण्याच्या सिंहगड कॉलेजचं ग्राउंड म्हटलं तर एक मजा येते. या ठिकाणी पूर्वी सिंहगड करंडक पाहायला मिळायचा, मध्यंतरी इंडिया कप पाहायला मिळाला, NB ट्रॉफी पाहायला मिळाली, मॉर्टर ट्रॉफी देखील ऍड होताना पाहायला मिळते.
म्हणजे महत्वाच्या स्पर्धा पुण्यातील या मैदानात होतात आणि आणखीन एक महत्वाची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे, मॉर्टर ट्रॉफी. या ट्रॉफीची देखील चर्चा सध्या भारतभर आहे. एका दिवसात एवढं मोठं आयोजन. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात बॉल ढकलण्याचा प्रयत्न, ढकललाय खरा बॉल त्या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या एकने पुढे जात असताना पाहायला मिळते. ती 4 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज पुण्यात घेऊन आलाय, जो रात्री सावडेला चिपळूणला होता. आज पुण्यामध्ये आपल्याला हा क्रिकेटचा खेळ पाहायला मिळणार आहे. पुढे सरसावले, फटका समोर खेळलाय, मिडॉनच्या डोक्यावरून मारलाय. या गटातील पहिला चौकार दत्ता पवार यांच्या बॅटमधून सीमारेषा पार चौकार. या ठिकाणी जर पाहिलं तर चौकार येताना पाहायला मिळतोय. सर्व क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. tenniscricket.in वर YouTube वर सुद्धा मोठ्या प्रमाणावर आनंद घेतील प्रेक्षक आज या मॅचेसचा. पुन्हा एकदा थोडासा पुढे केलेला बॉल, त्याला पुढे सरसावले, स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु त्या ठिकाणी गॅप मध्ये बॉल जातोय. आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. याही वेळेला 4 येतोय चौकार. बॅक टू बॅक चौकार मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. मॉर्टर ट्रॉफी पुणे, सर्वांचं हार्दिक स्वागत. दत्ता पवारच्या बॅटमधून 2 लगातारचे फटके आलेत. ओहो, या वेळेला बॉलला थोडीशी उसळी पाहायला मिळाली आणि अपीलही केलं, परंतु त्याचा प्रभाव पंचांवर नाही पडलेला आहे आणि पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 6-6 षटकांच्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या टीम मध्ये देखील जर पाहिलं तर करण मोरे यांना आपण पाहतोय, प्रीतम बारी यांना पाहतोय, किशन देवेंद्र, ओमकार देसाई नामवंत खेळाडू तर या टीम मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हमराज मृत्युंजय हा देखील पुण्यातील एक बलाढ्य संघ आहे, ज्याही संघाची चर्चा सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळत असते. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, अप्पर कट केलाय आणि काय अफलातून फटका. दत्ता पवार कव्हरच्या दिशेने षटकार, कव्हर पॉइंटच्या दिशेने लाजबाब, अप्रतिम षटकार. नंतर हमराज मृत्युंजय 18 धावा, चांगली सुरुवात होताना पाहायला मिळालेली आहे. कमबॅक मात्र करावं लागणार आहे. कमबॅक करावं लागेल. या ठिकाणी पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाते. 18 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आल्यात खऱ्या, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे आणि महेश नानगुडे देखील आता इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक घेऊन कृष्णा त्रिपाठी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. कृष्णा येतात गोलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. पुढल्या दोन्ही टीमला विनंती असणार आहे, श्रीतेज 11 चरोली पुणे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर NP स्पोर्ट्स उत्तन मीरा भाईंदर, आपल्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपली जी लिस्ट आहे ती आपण ऑलरेडी या ठिकाणी सबमिट करायची आहे.
कृष्णा बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. बिग हिट फटका खेळलाय. महेशच्या बॅट मधून आलेला फटका जाईल सीमारेषेच्या पलीकडे. महेश नानगुडे यांच्या बॅट मधून सिक्सर. येतोय सिक्सर महेश नानगुडे. थांबायला तयार नाहीयेत. चांगली धावसंख्या बनलेली आहे. इकडे धावसंख्या 30 वर जाते. दुसरी ओव्हर सुरू असताना 6 षटकांच्या या लढती पाहायला मिळत आहेत. या मैदानात मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा होतो, परंतु इकडे धावा थांबवणं देखील गरजेचं आहे. यावेळेला फुल टॉस, त्याला मात्र या ठिकाणी कव्हर्सला खेळलाय. सर्कल भेदलंय महेश नानगुडे यांनी. याही वेळेला चौकार. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे. धावसंख्या 34 वर गेली आहे दुसरी ओव्हर सुरू असताना. धावा थांबवायच्यात आणि यासाठी पंकज पाटील चर्चा करतायत युवा गोलंदाज कृष्णा यांच्याशी. आणि तिकडे जर पाहिलं तर तब्बल 34 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळालेल्या आहेत. क्रिकेटपटूंचा प्रवास आणि त्याचंही कौतुक करावं लागेल. ह्या दोन्ही टीम जर पाहिलं तर काल रात्री सावर्ड्याला खेळत होत्या आणि इकडे पहिल्या मॅचसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. थकवा जरूर दोघांनाही जाणवत असेल, परंतु हे व्यावसायिक क्रिकेट आहे. तुम्ही त्याच्यात दाखल झाला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि नव्या जोमाने या दोन्ही टीम मैदानात उतरल्यात पुन्हा एकदा. यावेळेला चांगला बॉल होता, सन्मान दिला. सर्कलच्या दिशा बाहेर मात्र आता बॉल जाताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. हळूवार पद्धतीने ढकललं होतं फक्त कव्हर्सला. आणि इकडे आपण पाहतोय धावसंख्या 35 झालेली आहे. चांगली सुरुवात, बिनबाद 35 धावा. हमराज मृत्युंजय पुण्यातील संघ आहे, पुण्यात खेळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ताई पॅकर्स हा देखील भारतातील नामवंत संघ म्हणून ओळखला जातो. अमर परुळीकर साहेबांचा संघ एका बाजूला आहे. अनंतभाऊ कदम, त्याचबरोबर जर पाहिलं तर ऋषी सर. हो, या वेळेला बॉल फिरवलाय, स्वतः फिरले आणि बॉलही फिरला, परंतु यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. पाठीमागे बॉल जातोय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती बिनबाद 35 धावा. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या चांगलीच झालेली आहे. तब्बल 35 धावा धावफलकावर आहेत. धावा कराव्या लागतील एका बाजूला धावा वाचवाव्या लागणार आहेत. अतिशय सुंदर अशा मैदानामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट .in ची टीम देखील या स्पर्धेला जगभर पोहोचवण्याचं काम करत आहे. मॉर्टर ट्रॉफीला आपण या ठिकाणी पाहतोय, ज्या ठिकाणी जयदीप भोंडिवले येतात गोलंदाजी करण्यासाठी. जेडी गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी जयदीप बोंडिवले करतील. जेडी पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गोकुळ नावाच्या गावातील खेळाडू आहेत. आणि मला आठवतंय सिंहगड करंडक ज्या वेळेला जेडी या मैदानात खेळला होता. हरीश मिरकुटे, जेडी
ही नावं चांगली चर्चेत आली होती याच मैदानामध्ये. आय थिंक कल्पेश जाधव देखील त्या टीममध्ये होते. हो आणि जबरदस्त माझ्या मते करण धुळे सुद्धा एक अप्रतिम झेल त्यावेळेला घेतला होता आणि मोठमोठ्या संघांना पराभूत करण्याचं काम या ठिकाणी त्यावेळेला त्यांनी केलं होतं. तर आज जेडी पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. समोर महेश नानगुडे आहेत, चांगली बॅटिंग करतायत सध्या. हो पहिला बॉल, काय बॉल टाकलाय. जेडीची खासियत आहे, अगदी दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर देखील अप्रतिम कामगिरी करताना आम्ही त्यांना पाहिलंय. आज टीमची धावसंख्या प्रतिस्पर्धी चांगली झाली, अशा वेळेला गोलंदाजीसाठी आलेत आणि काम हेच करायचंय की चांगली गोलंदाजी करायची आहे. पहिला बॉल तर चांगला टाकलाय. थोडीशी चर्चा दत्ता पवार यांनी देखील त्यांच्याशी केली. तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. पुढच्या दोन्ही टीम आपण टॉससाठी तयार राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. श्रीतेज 11 चरोली पुणे आणि एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदर. बिग हिट, फटका खेळलाय खरा, परंतु त्या ठिकाणी फटका फसलाय. जयदीप भोंडिवले यांचं गोलंदाजीसाठी आगमन आणि घेतलेली विकेट. एक मिनिट एक मिनिट, राकेश तामोरे प्लीज जराशी लवकर इकडे या. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दत्ता पवार जोडीला आहेत. पुण्यातील स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे, मॉर्टर ट्रॉफी आहे. अखिल भारतीय टेनिस क्रिकेटचे तारे सितारे आज इकडे येतील. फुलटॉस बॉल, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळलेत. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 37 धावा. स्कोरिंग ऑनलाईन असल्या कारणाने प्लेयरची डिटेल्स देखील अनिवार्य आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतात. जयदीप भोंडिवलीचं हे षटक लाजबाब राहिलं. पहिल्या 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर 35 असणारी धावसंख्या या षटकामध्ये 38 पर्यंत पोहोचलेली आहे. पहिल्या 5 बॉलवर फक्त 3 धावा जयदीप यांनी खर्ची केलेल्या आहेत. धावसंख्येला लगाम घालण्याचं काम त्यांनी केलंय, परंतु 6 षटकांचा सामना आहे. असे खूप सारे चढ उतार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. वेगवान चेंडू पुन्हा एकदा, परंतु त्याला समोरच्या दिशेने खेळलेत. फिल्डर येत आहेत. एक धाव घेतली गेली आहे. थ्रो लगेच केलाय. जेडीचं कौतुक होईल. फक्त 4 धावा या षटकात त्यांनी दिलेल्या आहेत. अप्रतिम असं कमबॅक देखील इकडे पाहायला मिळालं आणि 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 39.
जो सामना थांबला होता ते वेळ कमी केलेली आहे आणि 14 मिनिटे तुमची गेलेली आहेत, त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 39 आहे. एक विकेट माघारी परतली आहे हमराज मृत्युंजय संघाची. पहिला डाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय मॉर्टर ट्रॉफीचा. भारतीय टेनिस क्रिकेटच्या नजरा आज पुण्यावर लागतील आणि या मॉर्टर ट्रॉफीवर लागतील. या वेळेला फटका चांगला चालाय. दत्ता पवार पॉइंटच्या दिशेने आणखीन एक दर्जेदार फटका खेळताना पाहायला मिळाले. बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. त्रेचाळीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दत्ता पवार तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चांगलं कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि धावांनाही सुरुवात झाली आहे. परेश आरेकर पालघर जिल्ह्यातील नवापूर नावाच्या गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला मावळभूषण पुरस्काराने सन्मानित असणारे दत्ता पवार यांना आपण या ठिकाणी पाहतोय. तर पुण्याचे एक आणखीन एक जबरदस्त खेळाडू ज्यांची ओळख आहे महाराष्ट्रातील एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून वाशिक यांना देखील आपण पाहत आहे. पहिल्याच मॅचमध्ये प्रचंड घमासान पाहायला मिळेल. हो हो हो, वेगात बॉल टाकलाय. पुढे सरसावले तसा बॉलचा टप्पा मागे घेतला. वेगात टाकला. कीपरकडे पाठवला. डॉट बॉल. याला म्हणतात संघर्ष आणि तो दोन्ही बाजूने झाला तर मजा येते. आणि एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. या स्पर्धेची खासियत म्हणजे फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी एक मोटरसायकल बाईक दिली जाणार आहे. सिरीजला बाईक दिली जाणार आहे. स्थानिक गटाला देखील एक मोटरसायकल दिली जाणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर श्रीतेज करंडक देखील आपल्या भेटीला येणार आहे. खूप साऱ्या स्पर्धा या हंगामात पुण्याने पाहिल्या. याच मैदानात एनबी ट्रॉफी देखील आपण पाहिली. संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला बॉन्ड क्रेजीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. व्हाईट बॉल. दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्यांदा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहिले आपल्याला प्लेअरची लिस्ट अपडेट करायची. ज्यावेळेला टॉस झाल्या झाल्या आपण पहिले लिस्ट अपडेट करूनच जायचंय. लक्षात घ्या सगळ्या कॅप्टननी टॉस झाल्यानंतर पहिले आपल्याला लिस्ट अपडेट करायची आणि त्यानंतरच इकडनं जायचंय. वेगात बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर चौकार आला खरा, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील झालाय. धावसंख्या 44 वर पाहायला मिळते. थोडीशी चर्चा मात्र त्या ठिकाणी वासिक शेख करतायत. काय केलं पाहिजे, कशा प्रकारच्या धावा या ठिकाणी आल्या पाहिजे. सिंहगड इन्स्टिट्यूटचं हे असणारं क्रीडांगण हिरवळ चारी बाजूला पाहायला मिळते. दिवस रात्र पद्धतीचं आयोजन. पुण्यातील एक महत्वाचं क्रीडांगण. या वेळेला रिवर्स खेळायला गेले. आणखीन एक चांगला बॉल. हो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी. परेश आरेकरचा कमबॅक आणि वासिक शेख आउट. बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिक गजर
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याच्या श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील खेळाडू मागील 1-1.5 वर्षात याही खेळाडूच्या नावाची चर्चा चांगलीच झाली आणि मैदानाच्या आतमध्ये ऋतिक गजर यांच्या नावाचा गजर होईल का पाहायचे, कारण सध्या परेश आरेकर देखील तेवढी चांगली बॉलिंग करत आहेत. मॉर्टर ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. रोहन चौगुले आणि त्यांचे सगळे सहकारी, आणि रोहन चौगुलेंचं कौतुक याकरता करावं लागेल, असा एकटा गडी पुढे आलाय ज्याने अख्ख्या महाराष्ट्राला प्रभावित केलंय. हे असं आयोजन होऊ शकतं, एका दिवसात एवढ्या टीम येऊ शकतात, एका दिवसात फक्त मॅन ऑफ द मॅचला मोटरसायकल दिली जाऊ शकते. या सगळ्यांची उत्तर एकच आहे, रोहन चौगुले. आणि मॉर्टर ट्रॉफी आपल्या भेटीला आली आहे. माझ्या मते ही फायनलला अख्खा भारत पाहिल, कारण या फायनलला मॅन ऑफ द मॅचला मोटरसायकल आहे. एका तासात एक बाईक जिंकण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे, आणि हा कारनामा, हा इतिहास पुण्यामध्ये मॉर्टर ट्रॉफी करणार आहे. ओ रिवर्स खेळायला गेले, अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. माघारी परत आहे त्या ठिकाणी ऋतिक गजर. विकेटचं पतन, काय बॉलिंग केली आणि काय कमबॅक केलं या ठिकाणी गोलंदाज परेश आरेकर. विकेट गेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावचे सिक्सर किंग, ज्यांनी गेल्याच आठवड्यात बारामतीमध्ये एक शतक देखील केलंय आणि काल रात्री सावर्ड्यामध्ये 2 बॉल हरवलेले आहेत. परंतु परेश आरेकरने केलेलं कमबॅक वाखाणण्याजोगतं होतं. संघाची धावसंख्या जर पाहिली, हो वेगवान बॉल, उसळी होती, अंदाज नाही आलाय, धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा उशिरा केलाय. हो हो, जयदीप बोंडिवले चांगलं बॅकअप पाहायला मिळालं तिकडे, आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 45 धावा. मागील 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या 2 ओव्हरला 35 होत्या, म्हणजे पहिल्या 2 ओव्हरला ही मॅच हमराज मृत्युंजयकडे गेली आणि मागील 2 ओव्हरमध्ये ताई पॅकरच्या दिशेने गेली. पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे आणि त्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये 5व्या ओव्हरमध्येच येऊन उभं राहायचंय. शैलेजी निवंगुणे सर, मनीजी पाटील सर, आमचे दोन्ही समालोचक मित्र देखील जोडले गेलेले आहेत. प्रेक्षकांनी आताच मैदान व्याप्त झालंय. संध्याकाळी एक वेगळाच माहोल असणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा आयोजन कमिटीने केलेली आहे. हमराज मृत्युंजय महाराष्ट्रातील नामवंत संघ आहे. मागील वर्षी श्रीतेज करंडक पुण्यामध्ये येऊन विजेता ठरले होते. दिल्लीच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर जर पाहिलं तर धडाकेबाज अशा विविध स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आहे. ओव्हर नंबर 5, जयदीप बोंडिवले. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल त्यात टाकलाय, पर्याय नव्हता. बॉलला समोरच्या दिशेने ढकलण्या वाचून एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल.
दत्ता शेवटच्या क्षणापर्यंत दत्ता यांना बॉलच कळला नव्हता आणि शेवटच्या क्षणी फक्त त्यांनी बॅट टाकली, बॉलला ढकललंय, परंतु जेडीची गोलंदाजी लाजबाब राहते. 2 धावा आतापर्यंत एकंदरीत त्यांनी खर्च केलेल्या आहेत. अधिकृत जर पाहिलं तर एकच आहे. 47 धावा धाव फलकावर ओव्हर नंबर 5 सुरू असताना क्रिकेटचा आनंद मात्र या ठिकाणी सगळेच घेण्यासाठी उपस्थित राहिलेत. सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक येत आहेत. यावेळेला हा चेंडू जर पाहिलं तर एक धाव घेतली गेलेली आहे. यस, लेग बायच्या स्वरूपातील ही धाव इकडे कळवली गेलेली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. अठ्ठेचाळीस धावा धाव फलकावर आहे. 5वं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. एक भव्य दिव्य असं आयोजन. प्रेक्षकांची हळूहळू मात्र प्रेक्षकांनी हे मैदान व्याप्त होताना पाहायला मिळेल. संध्याकाळी वेगळीच परिस्थिती असेल. अख्ख्या पुण्यातून मात्र प्रेक्षक या मॉनिटर ट्रॉफीकडे निघालेत. या वेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्या ठिकाणी एफर्ट्सला जवाब, परंतु चांगले एफर्ट्स दाखवले खरे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 49 धावा धाव फलकावर आहेत. पहिल्या 2 ओव्हर 35 बिनबादच्या सुरुवातीनंतर 3 गडी बाद 49 धावसंख्या पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे. अमराज मृत्युंजय देखील कमबॅक करणं जाणतं. जेडीने काय बॉलिंग केली आहे, कौतुक त्यांचंही करावं लागणार आहे. जयदीप बोंडिवले समोर राजू पाटे. राजू पाटे हे देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत. कोणत्याही क्षणी सामन्याचं पारड फिरवण्याची क्षमता ठेवतात राजू पाटे. आणि जयदीप बोंडिवले यांची गोलंदाजीची अचूकता या मैदानात पुन्हा एकदा जयदीप चमकलेत. हो 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 हो, या वेळेला दांडी 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 गुल. यॉर्कर तर यॉर्कर काय असतो तर याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. परफेक्ट यॉर्कर काय असेल तर हाच होता. जयदीप बोंडिवलेचं कौतुक याकरता करावं लागेल. 2 ओव्हर टाकल्या, 2 विकेट घेतल्या आणि 2 ओव्हर 35च्या सुरुवातीनंतर 2 ओव्हर मध्ये फक्त 6 धावा जयदीप बोंडिवलेने खर्च केल्या. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. खूप चांगली कामगिरी. परंतु आपल्याला जो टाइम दिला होता 25 मिनिटाचा तो संपून गेल्या कारणाने आपण एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये वाढवायचा आहे. जो टाइम थांबला होता तो सुद्धा कट केला गेला आहे त्याच्यामधून आणि आयोजन कमिटीच्या सूचना येत आहेत की एक प्लेअर सर्कलच्या आतमधला वाढवायचा आहे. एक सर्कलच्या बाहेर आता मात्र 4च प्लेअर असतील याची नोंद घ्यायची आहे. शेवटचं षटक आहे. नियम हे सगळ्यांसाठी असतील. परेश आरेकर काय गोलंदाजी केली. मागील 3 ओव्हर मध्ये जी गोलंदाजी झाली आहे 3 ओव्हर मध्ये मागील 14 धावा आल्यात. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जर पाहिलं तर धावा 35 आल्यात. परंतु हमराज मृत्युंजय कमबॅक करणं जाणतं आणि त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दत्ता पवार आहेत आणि आता आकाश काळे सुद्धा आलेत. शेवटचं आणि महत्वाचं षटक हमराजसाठी. या वेळेला फटका सरळ बॅटने खेळलाय, सुंदर खेळलाय. दत्ताची स्ट्रेंथ वेगळीच आहे आणि या जबरदस्त फटक्यानेशी बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यात यशस्वी झालेले आहेत. विकेट माघारी परतलेले आहेत. शेवटचं षटक आहे. धावा कराव्या लागतील. दत्ता पवार एका बाजूने झुंज देत आहेत. 27 धावांवर बॅटिंग करतायत. सुरुवातीला असं वाटत होतं ही धावसंख्या कुठेतरी 80-90 कडे जाईल, परंतु तिला थोडासा लगाम घालण्याचं काम केलंय. परंतु चांगली मॅच इकडे 6 ओव्हरच्या मॅच मध्ये जर पाहिलं कुठेतरी 60-65 जरी झाले तरी चांगली मॅच होऊ शकते आणि ते प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. शेवटचं षटक आहे या डावातील. पुणेरी क्रिकेट प्रेमी आवर्जून या ठिकाणी पुणेकर देखील दाखल झालेले आहेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी. परेश आरेकर. या वेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतात. रोहित. कॅच नाही झाली आहे परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. दत्ता पवार, आकाश काळे
मेरिटवर क्रिकेट खेळणारे हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. शैलेश निवंगुणे माझ्याबरोबर जुळले गेलेले आहेत, कारण शैलेश निवंगुणे यांना या मैदानात कित्येकदा आम्ही खेळताना पाहिलंय आणि एक दर्जेदार क्रिकेटर आणि विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करण्याची जी शैली आहे ती सुद्धा अगदी गोट्या अंपायरला लाजवणारी देखील आम्ही पाहिली आहे. येस, होम ग्राउंड आहे. याच ग्राउंडवरून त्यांनी समालोचनाला देखील सुरुवात केली आहे आणि खूप चांगलं समालोचन आम्ही देखील थोड्याफार काही गोष्टी त्यांच्याकडूनच शिकण्याचा प्रयत्न करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. 54. येस, 1 बाउन्स साठी. येस, नाहीये. आणि परेश आरेकर असतील, जयदीप बोंडिवले असतील, या दोघांनी जी गोलंदाजी केली आहे ती वाखाणण्याजोगती आहे. ताई पॅकरचा कमबॅक अमर परोळेकर यांचा संघ पाहायला मिळतोय. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर ओमकार देसाई, अनिकेत राऊत या सगळ्यांनी हा संघ असा काही बांधलाय की आज नव्याने सुरुवात करून काही नवीन प्लेयर ऍड करून मात्र एक ताकदवर संघ राकेश तांबोरे देखील जोडीला आहेत. यावेळेला मात्र उसळी पाहायला मिळाली. पंचांनी मात्र आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित केलाय. समीकरण जर पाहिलं तर इकडे बदलत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55 धावांवर. षटक क्रमांक जर पाहिलं शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये पाहूयात परेश आरेकर आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी. या वेळेला समोर खेळलाय बॉल. फटका या ठिकाणी चांगला पाहायला मिळालाय. सीमारेषा दिशेने बॉल अडवला जातोय. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो येतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे यांच्यातील लढत पाहायला मिळते. शेवटचा षटक आहे. 57 धावा. लढे संघांमधील ही मॅच पाहायला मिळते. यावेळेला बॅकफुटला गेले. आणखीन एक दर्जेदार फटका या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने लाजवाब फटका. मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आकाश काळे देखील करत असतात आणि तिकडे येतोय चौकार. हा चेंडू जर पाहिलं तर पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. एक मोठा फटका त्यानंतरचा कमबॅक पाहायला मिळालाय. 62 धावा धावफलकावर आहे. 6 षटकांच्या या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळ्यांनी मात्र मोठ्या प्रमाणावर उत्कंठा पाहायला मिळाली. पुण्याच्या विविध भागातून या ठिकाणी प्रेक्षक आलेले आहेत आणि भारतातील वेगाने प्रगती करणारं आणि वेगाने फैलावणारं शहर पुणे ओळख मात्र होती आहे. कारण पुण्याला चारही बाजूने फैलावण्यास वाव देखील आहे. रोजगार निर्मिती देखील मोठ्या प्रमाणावर झाली आणि पुण्याकडे येणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळाली. यावेळेला सरळ बॅटने समोर खेळलाय. मिडॉन आतमध्ये होता. त्याचा फायदा घेत असताना दत्ता पवार यांच्या बॅटमधून एक दर्जेदार फटका त्या ठिकाणी आलाय. चेक करायचे चौकार आहे की षटकार आहे. पाहायचंय ओमकार देसाई, प्रीतम बारी, करण मोरे, प्रशांत गरत हे सगळे खेळाडू मात्र राहणार आहोत. अशी चांगली गोलंदाजी देखील दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते.
हा तर विश्वासच आहे. एका बाजूला अनुरागची पूर्ण टीम, एका बाजूला मॅकमिलनची पूर्ण टीम. खरं तर व्यावसायिक क्रिकेट हा खेळ तुमची कक्षा रुंदावणार आहे, तुमच्यातला क्रिकेटपटू शोधणार आहे. आणि त्याचमुळे आता या वरच्या स्तराच्या क्रिकेटमध्ये दोन संघ तुम्हाला पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळतील. श्रीतेज 11 पुणे आणि NP स्पोर्ट्स भाईंदर. चला या सामना खेळवला जाईल. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर वर्सेस श्रीतेज 11 पुणे. नाणं दोन्ही कॅप्टन्सला आपण दाखवून देऊया. MM एकॉस्टिक आणि मॉटर ट्रॉफी असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. पुन्हा एकदा ऐकून घ्या. MM एकॉस्टिक आणि मॉटर ट्रॉफी पुणे. कोण कॉल देईल? चालेल. MM एकॉस्टिक असा कॉल आणि येस नाणेफेक जिंकले ती म्हणजे टीम NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर. धन्यवाद गणेशजी. आपण दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देऊन सन्मानपूर्वक व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. मॅकमिलन नाणेफेक जिंकले. अनुराग थांबायचं प्लीज. निर्णय काय असेल मॅकमिलन? क्षेत्ररक्षण. खेळ चांगला राहिला. त्याच खेळाला या स्पर्धेमध्ये पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल का? हो नक्कीच. जिथे जिथे खेळायला चान्स भेटेल आपण आपला 100% देऊन आपल्या टीमला पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. व्हेरी गुड. तर अनुराग फलंदाजी करायची आहे. पुण्यातला पूर्ण संघ आणि जवळपास मला असं वाटतं हंगामातल्या सर्व व्यावसायिक स्पर्धा श्रीतेजने खेळलेल्या आहेत. तर तो अनुभव या मैदानावर कामी येईल का अनुराग? हो नक्कीच. संघामध्ये एक चांगली संघबांधणी केलेली आहे, चांगली लिडरशिप विशाल भाऊंची मिळालेली आहे आणि त्याचमुळे या मैदानाच्या काही आठवणी आहेत ज्या कदाचित त्या आठवणींमुळे तुम्हाला हा सामना जिंकण्याची प्रेरणा मिळेल. पुण्यातील सर्व नामांकन स्पर्धा ह्या टुर्नामेंट ह्या ग्राउंडवर होतात तरी नक्की. पुण्यातलं आयोजन आहे आणि वन मॅन शो म्हणजेच रोहनजी चौगुले यांनी खूप चांगला हा व्यासपीठ निर्माण केलेला आहे. काय सांगशील या व्यासपीठाबद्दल? कारण तुमचा खेळ कधी होईल जेव्हा तुम्हाला अचूक व्यासपीठ मिळेल? नक्कीच रोहननी चांगलं ऑर्गनाईज केले. दर सालाप्रमाणे यंदाही चांगलं आयोजन केलेले. महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरतील पण चांगले टीम आले. पप्पू सांगतात की जोरात बोल, पण ते बोलतात कमी करतात जास्त. तर नाणेफेक जिंकले मॅकमिलन म्हणजेच NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर. नाणेफेक जिंकून शतक निवडलेले आहे आणि फलंदाजी करायची आहे श्रीतेज 11 सरोळी पुणे या संघाला. ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला शुभेच्छा. आणि आपण समालोचन कक्षामध्ये ऐकूया पुढील आवाज पुण्यातला अनुभवी अभ्यासू आणि क्रिकेटशी निगडीत असा आवाज शैलेशजी निवंगुणे सरांचा. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. आपण पाहतायत मॉटर ट्रॉफी 2025. थँक्यू. धन्यवाद. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल आणि पहिल्या डावामध्ये हमराज मृत्युंजय कोथरूड या संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये 66 धावा इथे पूर्ण केल्यात आणि 67 धावांचं एक सन्मानात्मक लक्ष जे उभं केलंय ताई पॅकर्स या संघाच्या समोर. आणि इथे या धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल? मॉटर ट्रॉफी पुणे शहरातील एक नावाजलेली सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. रोहन चौगुले आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं तिसऱ्या पर्वामध्ये जे भव्य दिव्य असं आयोजन दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सुंदर अशा मैदानामध्ये संपन्न करतायत. गतवर्षी ही फक्त दिवसाच्या सत्रामध्ये एका दिवसामध्ये ही स्पर्धा संपन्न केली, परंतु या पर्वामध्ये ही स्पर्धा 5 दिवस या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन आणि भव्य दिव्य अशी बक्षिसांची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. एक दिवसामध्ये लखोपती होणारी ही स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि रोहन चौगुले यांचं जे आयोजन आहे, नियोजन आहे, याची देखील तोंड भरून कौतुकाची जे वर्षाव इथे मैदानामध्ये केला जातो. प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक संघ आयोजकांचं केलेलं कौतुक त्याबद्दल देखील त्यांचं मनपूर्वक असे आभार. चला इथे आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. गोलंदाजी मार्क वरती समीर जगताप आणि समीर जगताप यांचं स्वागत केलंय प्रशांत गरत यांच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती सुरेख आणि देखना फटका डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला भेदत येतोय चौकार.
4 धावेंसाठी. पहिल्या चेंडूवरती ठोकलेला चौकार 4 धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ, धावसंख्येची सुरुवात, धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. 4:56 पहिला चेंडू पडलाय. टाइम नोट करा. आपल्याला जो वेळ दिला जाईल त्या वेळेतच सामना पूर्ण होणं फार गरजेचं आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. मग तो संघ कुठलाही असू द्या, खेळाडू कुठलाही असू द्या, आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिला चेंडू प्रशांत घरत यांच्या बॅटमधून चौकारासाठी इथे खेळला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केला जातोय. डीप वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये तर अजून एक खेळाडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे तैनात केला जातो. पाहूया या रणनीतीनुसार पुढचा चेंडू कशा पद्धतीने समीर जगताप इथे हाताळतील. हा चेंडू देखील स्विच हिटचा प्रयत्न, बॅट वरतून चेंडू ब्रश आणि त्यानंतर आपण पाहतोय गलीमध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान वेगवान 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न आहे आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये देखील इथे यश प्राप्त केलं जात आहे आणि त्यानंतर चौथीचा प्रयत्न, चौथी धाव पूर्ण आहे. पाचवीचा प्रयत्न, पाचवी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली जाते. कशा संदर्भात आहे? रनआउट साठी. जी तिसरी धाव आहे त्यावेळेच आहे का दुसऱ्या धावेच्या वेळेच आहे? दुसरी धाव तिथे घेत असताना तो यष्टांचा वेध इथे ऋषी जोरी सरांनी घेतला, त्याबद्दल इथे रिव्ह्यूचा वापर केला जातोय. इथे तिसऱ्या पंचांकडे कॉल केला जाईल आणि पंच कळवतायत की तिथे नॉट आउट आहे. म्हणजे आत्ताचे एकूण 5 धावा आहेत आणि तिसऱ्या धावेच्या वेळेस खेळाडूला ज्यावेळेस चेंडू आदळला तिथे देखील चेक करायचा आहे की तो चेंडू मुद्दामून अडवला गेलाय की नाही याची पडताळणी आपले तिसरे पंच इथे टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना आपल्याला कळवतील की त्या धावा गृहीत धरल्या जातील की नाही याची पडताळणी इथे केली जाईल. जर का बॅटर इथे मुद्दामून जर का चेंडू अंगावरती आदळून धावा घेत असेल तर तिथे मात्र त्या धावा गृहीत धरल्या जाणार नाहीत. परंतु इथे जर योग्य पद्धतीने धावा घेण्याचा प्रयत्न असेल तर मात्र त्या धावा गृहीत धरल्या जातील. याची पडताळणी तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि त्यानंतर त्या चेंडूवरती किती धावा असतील त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. मॉर्टर ट्रॉफी एक भव्य दिव्य नियोजन आयोजन रोहन चौगुले आणि त्यांची संपूर्ण टीम सालाबाद प्रमाणे यंदा देखील हे तिसरं पर्व आणि त्यातच सर्व जे मैदानामध्ये संपन्न होत आहे. आज या स्पर्धेदरम्यान ओपन खुल्या गटातील व्यावसायिक खेळाडूंना आपण आज या मैदानामध्ये दिवस रात्र खेळताना पाहणार आहोत आणि आज देखील आपण पाहिलं तर समालोचन कक्षामधून आमचे गुरुवर्य चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज आपण ऐकताय. त्याचबरोबर मीरा भाईंदरचा एक गोड आवाज आपल्याबरोबर काल देखील आणि आज देखील आपल्याबरोबर मनीष पाटील सर देखील जोडले जात आहेत. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं हाताळायची आहेत. या गोष्टीची देखील नोंद घेणं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला फार गरजेचं आहे. आपले तिसरे पंच आणि तिसरे पंच इथे कळवत आहेत की त्या धावा अगदी योग्य पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत. आत्ताच्या एकूण 5 धावा इथे पूर्ण केल्या जातील. पहिल्या चेंडूवरती चौकार तर दुसऱ्या चेंडूवरती इकडून तिकडे फेकाफेक करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान 5 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या 2 चेंडूंमध्येच धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा होत आहेत. नक्कीच योग्य पद्धतीने तिथे धाव घेण्याचा प्रयत्न बॅटरने केला आणि चेंडू सरळ जाऊन त्यांच्या शरीरावरती आदळतोय. त्यांचा कुठलाही असा मानस नव्हता की चेंडू मुद्दामून अडवावा, त्यामुळे या धावा गृहीत धरल्या जातील. पुढचा चेंडू ओमकार देसाई काहीसे सफल होऊन ऑन साइडला चेंडू खेळून काढतात. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे की नाही याची पडताळणी. शॉर्ट रन चेक करायचा आहे. यस, पहिला शॉर्ट रन इथे चेक करावा लागेल. पंच आपल्यापर्यंत इथे कळवत आहेत
की योग्य जो निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इथे धाव कंप्लीट आहे की नाही याची देखील पडताळणी इथे केली जाईल. ओमकार देसाई आणि प्रशांत गरत ही जोडी मैदानामध्ये आहे. ताई पॅकर संघाकडून आघाडीचे दोन्ही बॅटर. एका बाजूने आपण पाहिलं तर ओमकार देसाई मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे ब्रँड अँबॅसिडर आहेत, एक अनुभवी खेळाडू आहे. तर दुसऱ्या बाजूने यंग टॅलेंट प्रशांत गरत हे देखील चांगली साथ देत आहेत. आणि हे कॉम्बिनेशन जर आपण पाहिलं ना तर एका बाजूने अनुभवाने तर दुसऱ्या बाजूने यंग टॅलेंट, आणि त्याचमुळे इथे प्रत्येक चेंडूवरती धावा, चांगलं कॉम्बिनेशन, दोन्ही बॅटर मधलं चांगलं आय कॉर्डिनेशन. तिसरे पंच इथे बारकाईने पाहणी करतात की पहिली धाव योग्य आहे की नाही. वेळ जरी इथे खर्च झाला तरी तो तिथे षटकांमधला वेळ आहे तो इथे खर्च होणार नाहीये. ज्यावेळेस तिसरे पंच अथवा ड्रिंक टाइम होईल त्यावेळेस स्टॉपर. चला इथे दोन्ही धावा कंप्लीट आहेत. 2 धाब्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. धावसंख्या होते ती 11. मुंबई विरुद्ध पुणे सरळ सरळ युद्ध मैदानामध्ये सुरू आहे. ओमकार देसाई या अगोदर ती देखील या मैदानामध्ये खेळलेले आहेत. सिंहगड करंडकामध्ये देखील गेले कित्येक वर्षांपूर्वी ओमकार देसाई या मैदानामध्ये खेळलेले आहेत. आणि तो अनुभव आहे या खेळपट्टीवरती या मैदानामध्ये खेळण्याचा की कशा प्रकारे या मैदानामध्ये धावा बनवल्या जातात. पुढचा चेंडू समीर याचा पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनला मात्र तिथे भेदता आला नाही. महेश नानगुडे त्या ठिकाणी तैनात. सरळ चेंडू हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू आहे. आणि हे अलीकडचं क्रिकेट असंच आहे. तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती आणि जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रत्येक चेंडूवरती प्रहार हा करावाच लागतो. इथे देखील उलटा पुलटा स्विच हिटचा प्रयत्न. बना तो आबाद नाही तो बर्बाद. इथे मात्र आबाद करणारा फटका. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा चौकार चौकार चौकार. 4 धावा. सुंदर अशा संगीतानंतर पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे धाव नसेल. आमचे MM अकॉस्टची संपूर्ण टीम जे डीजे मास्टर आहेत ते अगदी अप्रतिम असं संगीत आपल्यापर्यंत घेऊन येतात. शेवटचा चेंडू इथे निर्धाव जातोय आणि षटकाची देखील समाप्ती होते. पहिले षटक संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 15. एक वेगवान धावसंख्येचा इथे पाठलाग केला जातोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विकी कलमे, डावखऱ्या शैलीचा एक वेगवान गोलंदाज. प्रामुख्याने हमराज मृत्युंजय या संघाचा आघाडीचा गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. कित्येक वर्ष या संघाकडून प्रामुख्याने आघाडीचा गोलंदाज म्हणून या खेळाडूंना आपण खेळताना पाहिलंय. ऋषी जोरी सरांच्या देखरेखीखाली या खेळाडूला प्रामुख्याने जे मार्गदर्शन दिलं जातं आणि कित्येक स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. आणि तोच गोलंदाज इथे पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने या ठिकाणी मारा करेल. 10 ते 15 पावलांचा वेगवान मारा करण्यासाठी विकी कलमे इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. तर स्ट्राईकला आपण पाहतोय इथे प्रशांत गरत ज्याने 2 चेंडू खेळलेत आणि दोन्ही चेंडूंमध्ये पहिल्या चेंडूमध्ये चौकार तर दुसऱ्या चेंडूमध्ये 5 धावा ज्या पूर्ण केल्यात. षटकाची होते सुरुवात. पहिला चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये चेंडू ऑन साइडला म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही, परंतु 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती आतापर्यंत एकूण धावसंख्या झाली गोळा. धावसंख्या बिन बाद 16. 16 रन्स विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. चांगली सुरुवात इथे ताई पॅकर्सच्या आघाडीच्या दोन्ही बॅटरने केली आहे. पुढचा चेंडू विकी कलमे यांचा ओमकार देसाई यांच्यासाठी. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील, परंतु तो प्रयत्न काहीसा अपुरा ठरतोय. बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. दन 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 करत येतोय चौकार. 4 धावा.
वरती जो चौकार आला तिथे फक्त दिशा दिली आणि त्यानंतर धावसंख्येची दशा देखील बिघडते आहे. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 24. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बिग टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. महेश नानगुडे कुठल्याही प्रकारची चूक इथे करणार नाही. आघाडीचा बॅटर ओमकार देसाई इथे होतील बाद. पहिल्या विकेटचं पतन, पहिला बॅटर टाई पॅकर संघाचा. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. ऐकत बसतील त्यामुळे थोडा वेळ फक्त गाणी वाजवा. ओमकार देसाई बाद झाल्यानंतर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये. मिस्टर कन्सिस्टंट, मिस्टर नॉट आउट, मिस्टर चेसेबल या कित्येक भूमिका या खेळाडूने बजावलेल्या आहेत. ISPL सारख्या स्पर्धेमध्ये ज्या संघाने विजेतेपद पटकावलं, माझी मुंबई या संघामध्ये देखील आपण या खेळाडूला खेळताना पाहायला मिळत आहे. करण मोरे इथे नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. पाहूया ओमकार देसाई बाद झाल्यानंतर प्रशांत घरत यांच्या बरोबरीने कशा प्रकारे इथे धावसंख्येला आकार देत आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती विकी कलमे एक यशस्वी गोलंदाज धावा खर्च केल्यानंतर इथे मात्र एक पहिलं यश मिळवून देत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल केलाय. पुढचा चेंडू करण मोरे यांच्यासाठी. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने कट केलाय. बॅकफुट पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळला जाईल. सिंगल इथे प्राप्त केली जाते. बघा किती तत्परता आहे धाव घेण्याची. अरे एक धाव पूर्ण करून काही बॅटर अगदी स्वस्तपणे उभे राहतात, परंतु करण मोरे याच गोष्टींसाठी त्यांची एक चांगली ओळख आहे की पहिली धाव वेगात घेतली तर कदाचित दुसरी मिळू शकते आणि तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवल्यानंतर फेकी मात्र उशिराने करत होता आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करण मोरे यांच्याकडून करण्यात आला, परंतु प्रशांत घरत यांनी तिथे कळवलेला नकार. एकाच धावेवरती इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 25 एका गाडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा उलटा पुलटा बॉलला खेळून काढलाय डीप वाईडिश थर्ड मॅनच्या दिशेने. वन बाउन्स सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय प्रशांत घरत यांच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपुष्टात येतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी या संघाची धावसंख्या आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात 29 धावा. पहिल्या डावामध्ये देखील सुरुवात अशी दमदारच होती. महेश नानगुडे आणि दत्ता पवार यांनी केलेली अप्रतिम अशी ड्रीम स्टार्ट आपण पाहिली. 3 षटकानंतर 39 धावा या पहिल्या डावामध्ये आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर मात्र जयदीप बोंडवे यांनी केलेलं अप्रतिम असं षटक. त्यानंतर धावसंख्येला कुठेतरी इथे आळा घालण्याचं काम त्या गोलंदाजांनी केलं, परंतु इथे कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल. वासिक शेख इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. या संघातील एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू म्हणून वासिक शेख त्यांना ओळखलं जात आहे. पाहूया गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर वासिक शेख येत आहेत. एक फायरी विकेट वरती वेगवान गोलंदाजी करण्याचा अनुभव या गोलंदाजाला देखील तितकाच आहे. पहिला चेंडू खोलवट टप्प्याचा खोदून काढलाय. डीप काऊ कॉर्नर मध्ये एक धाव वेगात पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक येतील, चेंडू अडवतील, फेकी होईल. त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा. आतापर्यंत 13 चेंडू हाताळले, एकावरती 3, तर धावा बनवल्या 3वरती 1, 31 एका गड्याच्या मोबदल्यात. 67 धाव्यांचा पाठलाग आहे. 31 धावा आतापर्यंत झाल्यात. विकेट घेण्यासाठी काहीशे प्रयत्न गोलंदाजाचे आहेत, तर इथे चौकार षटकार खेळण्यासाठी
बॅटर देखील वेगवेगळ्या धाटणीचे फटके आपल्या बॅटमधून इथे साकारतायत. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे मात्र तो प्रयत्न फसतोय. करण मोरे इथे होतील बाद. विकेटचं पतन. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. बॅटर मैदानामध्ये येत आहेत बंटी बद्रिके. या मैदानामध्ये खेळण्याचा अनुभव या देखील खेळाडूचा आहे. मगाशी ज्याप्रमाणे आपण पुढच्या संघाचा जो नाणेफेकीचा कौल केला त्यावेळेस संघनायकांनी कळवलं की मी पहिल्यांदाच या मैदानामध्ये, एवढ्या चांगल्या मैदानामध्ये खेळण्यासाठी आलेलो आहे आणि मी देखील फार आनंदित आहे मैदानामध्ये उतरण्या, चांगला खेळ करण्यासाठी. परंतु काही खेळाडू असे आहेत की या मैदानामध्ये खेळलेले आहेत, अनुभवी आहेत आणि त्यामधलेच बंटी बद्रिके इथे नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. वासिक शेख यांनी यश प्राप्त केलंय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 31. 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, त्यावरती केलेला प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. मनगटाचा केलाय वापर. बॉल करेल हवाई सफर. येईल षटकार. 6 धावा. हा धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37. पहिला चेंडू खेळत असताना ठोकलेला षटकार. अगदी डगआउट मधूनच बंटी बद्रिके या ठिकाणी सेट होऊन मैदानामध्ये आलेत आणि हे अलीकडचं क्रिकेट असंच आहे, कारण तुम्हाला वेळ फार कमी मिळतो. ज्यावेळेस तुम्हाला बॅटिंगला मैदानामध्ये यावं लागतं, प्रत्येक चेंडू हा सीमारेषेच्या पलीकडे धाडता कसा येईल याचा विचार तुम्हाला मैदानामध्ये यायच्या अगोदरतीच करावा लागतो. तो गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हा त्याचा पार्ट आहे, परंतु आपल्याला कशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे हे मात्र पहिलंच मनामध्ये ठरवून यावं लागतं. पुढचा चेंडू, इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पुल करण्याचा प्रयत्न, बॅट वरतून हलकासा चेंडू ब्रश होतोय. कशा संदर्भात? ओव्हर स्टेपिंग साठी इथे मुख्य पंचांनी रिव्ह्यूचा वापर केलाय की गोलंदाजाचा जो पाय आहे तो ओव्हर स्टेपिंग म्हणजे ते पॉपिंग क्रीज आहे त्याच्या पुढे गेलाय की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांकडून करतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर, tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. तब्बल 6 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज इथे केलं जातंय. सुंदर असं कॅमेरा वर्क, सुंदर असं टेक्नॉलॉजी tenniscricket.in च्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलेली आणि या मॉर्टर ट्रॉफी मध्ये देखील प्रत्येक वर्षी ही टीम आपल्या बरोबर जोडली जाते आणि सुंदर असं प्रेक्षेपण आपल्याला युट्यूबद्वारे देखील, आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या घरी बसल्यानंतर टीव्ही द्वारे देखील पाहता येतं. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू आहे परंतु 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते. धावसंख्या 38. 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा फार वेळानंतर प्रशांत घरत इथे स्ट्राईकला येत आहेत. हा चेंडू देखील खोलवट टप्प्याचा खोदून काढलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल प्राप्त केली जाईल. राजू पाटे त्या ठिकाणी तैनात. एक उंच पुरा खेळाडू आहे आणि डीप मध्ये अशा उंचीच्या खेळाडूंना तैनात करणं फार गरजेचं असतं. ते वेगात पळू देखील शकतात, उंचीचा पुरेपूर फायदा देखील घेऊ शकतात. हा चेंडू देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. आकाश काळे त्या ठिकाणी चेंडू अडवतील, फेकी करतील. त्या दरम्यान 2 धावा बंटी बद्रिके यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. तर धावसंख्येमध्ये देखील 2 ची वाढ. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी या संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा झाल्यात. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू विजयासाठी 26 धावेंची गरज. 3 षटकं संपली आहेत.
आता इथून पुढे मॉन्टर ट्रॉफी स्ट्रॅटेजिक टाइम आउट ड्रिंक्स ब्रेक इथे केला जातोय. ज्या खेळाडूंना पाण्याची गरज आहे ते पाणी पिण्यासाठी इथे येऊ शकतात. आमचे दोन्ही आयोजक आपल्यासाठी पाणी घेऊन येत आहेत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. मॉन्टर ट्रॉफी स्ट्रॅटेजिक टाइम आउट रणनीती आखण्यासाठी दिलेला 1 मिनिटाचा अवधी. जी रणनीती तुम्हाला आखायची आहे त्यासाठी हा मध्यंतराचा वेळ दिला जातोय. मॉर्टर ट्रॉफी म्हटल्यानंतर पुणे शहरातील संपूर्ण महाराष्ट्रभरातील एकमेव अशी ट्रॉफी आहे की जी एका दिवसामध्ये एका संघाला लखोपती करणारी ही एकमेव स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे आणि लगेच आपण डीजे मास्टर कडे वळतोय. एक सुमधुर संगीत आपल्या भेटीला घेऊन येतील. संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा इनसाइड आउट. काय फटका इथे सजवलाय. काय तो फटका. काय ते एलिव्हेशन. काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. 6 धावा. यांचं स्वागत षटकाराने केलंय. प्रशांत घरत यांच्या बॅट मधून काय देखना फटका इथे खेळून काढलाय. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 47. विजयासाठी अजूनही 20 धावेंची गरज आहे. 17 चेंडूंमध्ये 20 धावा. विजयाच्या दिशेने अगदी वेगवान वाटचाल ताई पॅकर्स या संघाची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पुल करण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी गुलीगत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. खेळपट्टीचा वापर इथे केला जातोय. जी खेळपट्टीवरती हलकसं गवत दिसतंय त्या गवतावरती चेंडू पडल्यानंतर जितका वेग गोलंदाज इथे वापर करतोय त्याच्यापेक्षा देखील अधिक त्या गवतामुळे चेंडू स्केट होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. विकी कलमे यांचा चांगलं कमबॅक. मॅच अजूनही इथून पुढे जिंकता येईल त्यासाठी शिर्तीचे प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. धनंजय बिनताडे त्याचबरोबर अक्षय तावरे ही जोडी देखील आपल्याला पुढच्या काही मॅचेस मध्ये पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय पॉइंटच्या दिशेने. राजू पाटे त्या ठिकाणी तैनात आहेत. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते. बघा पहिल्या चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका खेळला त्यानंतर मात्र त्या षटकाला मोठं करण्याचं काम अशाच पद्धतीने करावं लागतं. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं म्हणजे आगीच्या विस्तवावरती पाय ठेवल्यासारखं आहे. त्यामुळे हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. तुम्हाला जर का सामना आटोक्यामध्ये आला आहे त्यानंतर तो विजय संपादन करायचा आहे तर सेट बॅटरला प्रामुख्याने असं खेळावं लागतं आणि तेच प्रशांत घरत यांच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळते. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे मैदानामध्ये सुरू आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 48. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर आणि बॉल करेल हवाई सफर. फार दूरवरती चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषा पार. येतोय षटकार. 6 धावा.
काय फटका इथे सजवला जातोय. एका बाजूने प्रशांत गरत यांनी ठोकलेला षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा बंटी बद्रिके यांनी ठोकलेला षटकार. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 54. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आणि त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अजूनही विजयासाठी 13 धावेंची गरज आहे. काही चेंडू इथे शिल्लक आहेत. चेंडू कधी हरवला ना तर इथे तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. कारण काल जेवढे जे जुने चेंडू होते ना ते सर्वच्या सर्व चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलेत आणि एकदा चेंडू गेला की आम्ही काही तो आणत नाही. सगळ्यांना नवीन चेंडू. हा, आपल्याकडे असंच आहे. खर्चाला कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. हा चेंडू देखील काही अंशी मिस टाइम स्ट्रोकच आहे, परंतु लॉंग ऑन मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. सिंगल प्राप्त होईल. दत्ता पवार अगदी वेगात येऊन चेंडू अडवत आहेत. वन हँड पिकअप. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 55. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 12 करायच्यात. रन बॉल इक्वेशन आहे. रन बॉल इक्वेशन काहीसं सोपं, काहीसं अवघड. दोन्ही संघांना 50-50% सामना इथे शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी केली तर या ठिकाणी अमराज मृत्युंजय हा संघ इथे कमबॅक करू शकतो. अजूनही सामना संपलेला नाहीये आणि कुठलाही संघ विजय होईल याची शाश्वती देता येत नाहीये. गोलंदाजी मार्क वरती अजून एक वेगवान गोलंदाज ओमकार गायकवाड, एक्सप्रेस गोलंदाज. या मैदानामध्ये त्याने कित्येक विक्रम केलेले आहेत आणि तो विक्रम पुन्हा एकदा त्याला या मैदानामध्ये या मॅच मध्ये करावा लागेल आणि त्याची पूर्वतयारी म्हणजे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. बघूया ओमकार गायकवाड इथून पुढचा प्रवास आपल्या संघासाठी सुखकर करेल का बंटी बद्रिके इथे याच ओव्हरमध्ये मॅच संपवण्याचं काम करतील. षटकाची होते सुरुवात. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा बॅकफुटला गेले आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत बॉल चाललाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार 4 धावेंसाठी. या मैदानामध्ये कुठल्याही धावा सेफ नाहीयेत. आपण म्हणू शकतो 36 चेंडूंमध्ये 72 केल्यात, आम्ही डबल धावा केल्यात, परंतु त्या देखील कमी आहेत आणि चित्र स्पष्टपणे दिसतंय. पहिल्या चेंडूवरती चौकार. सामना पुन्हा एकदा 11 चेंडूंमध्ये 8 धावेंची गरज आहे. चेंडू देखील शफल होऊन फटका तर सुरेख आणि त्यानंतर बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या अगदी बाहेर. सीमारेषा पार येतोय पुन्हा एकदा चौकारा पाठोपाठ षटकार. 6 धावा. बॉल आलेला आहे. ऋषी सर आपल्या मागे आहे मला वाटतं तो. 2 धावेंची गरज आहे. 10 चेंडूंमध्ये 2 धावा. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ओमकार गायकवाड यांच्याकडे संधी थोडीशी कमी आहे. 12 मध्ये 12 धावा डिफेंड करणं म्हणजे फार अवघड आहे आणि दुसऱ्या बाजूला बंटी बद्रिके या षटकामध्ये मॅच संपवतील याकडे आपल्या सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 10 चेंडूंमध्ये 2 धावेंची गरज आहे. इथे मात्र बॅटची एज आणि विकेटचं पतन. तिसरा बॅटर बंटी बद्रिके झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. पुढच्या दोन्ही टीम्स आपलं डगआउट लगेच घ्या आणि ज्या टीमचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी त्या रेड कार्पेट वरती लाईनअप करून घ्या आणि आघाडीचे दोन्ही बॅटर त्यांच्या पुढे थांबतील आणि तुमची एंट्री या मॅच संपल्या लगेच मैदानामध्ये करायची आहे. चला आपण तयार राहा. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. रोहित नार्वेकर लवकर शैलीचे बॅटर आहेत. रोहित नार्वेकर इथे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. प्रामुख्याने मुंबई सारख्या उपनगरामध्ये चतुर या नावाने ओळखतात आणि ती चतुराई आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती ठोक डाला. मॅच फिनिश. चौकार. 4 धावा. ताई पॅकर पालघर या संघाने पहिल्याच मॅच मध्ये
अगदी अप्रतिम असा विजय नोंदवला. विजयी संघाचं अभिनंदन आहे. तर हमराज मृत्युंजय या संघाने देखील चांगली लढत दिली, परंतु त्यांना मात्र या स्पर्धेच्या बाहेर पडावं लागतंय. चांगला खेळ सर्व खेळाडूंनी केला, परंतु कुठेतरी टाय पॅकर्स पालघर या संघाने त्यांपेक्षा अधिक चांगला खेळ केला आणि त्याचमुळे त्यांनी विजय इथे प्राप्त केला. विजय संघाचं अभिनंदन. तर चला पुढील मॅच कडे आपण लगेचच वळतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण रेड कार्पेट वरती लाईन अप व्हायचंय. आपण लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. दोन्ही आघाडीचे बॅटर आपण देखील सज्ज व्हायचंय. पंच आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील